खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांचेकडून बेकायदेशीर अवैधरित्या चालणारी गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त। दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस हवालदार आशिष ठाकूर, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांना गुप्त बातमीदाराकरवी माहिती मिळाली की जयेश ठोंबरे खोणीगाव हा खोणीगाव नाल्याचे बाजूला झाडीमध्ये बेकायदेशीर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करीत आहे। त्यानुसार सपोनी सुनील तारमळे, हवालदार ठाकूर, जाधव, हिवरे, पोलीस शिपाई वायकर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक ठाणे शहर यांनी 2 पंच समक्ष छापा कारवाई करून 1,50,000 रुपये किमतीचा गुळमिश्रित व नवसागर मिश्रित वॉश 8 ड्रम मध्ये 1600 लिटर 200 रुपये किमतीचा नवसागर 20,000 रुपये व 10,000 रुपये किमतीचे प्लॅस्टिकचे ड्रम 60,000 रुपये किमती गावठी लिटर असा एकूण 2,40,200 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला। सदरबाबत मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1437/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे, श्री विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे शाखा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनी सुनील तारमळे, सपोनी कृष्णा गोरे, सपोनी कापडणीस, उपनिरीक्षक तावडे, भोसले, कानडे, ठाकूर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, पावसकर, हिवरे, हासे, मधाळे, वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, भोसले यांनी केली आहे।